जय श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मी रेखा. आज मी तुम्हाला काटकसर उधळपट्टी यामधला फरक सांगणार आहे. पण हा व्हिडिओ पुढे सुरू करण्या अगोदर तुम्ही मला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा. सुरुवात आपण करूया पैशाची काटकसर. जी व्यक्ती पैशाची काटकसर करते त्या व्यक्तीला लोक कंजूस बोलतात. पण लोक हा विचार करत नाहीत की त्या व्यक्तीवर कुटुंबाची जबाबदारी आहे, त्या व्यक्तीकडे फ्युचर प्लॅनिंग आहे, म्हणून त्या व्यक्तीला मन मारून जगावं लागतं. जे लोक त्याला कंजूस बोलतात त्या लोकांवर हे काटकसर करणारे लोक भरमसाठ पैसा खर्च करत नाहीत. ते लोक तुमच्यावर भरमसाठ पैसा का खर्च करतील? तुमच्यावर त्याने भरमसाठ पैसा खर्च करून त्याने का रस्त्यावर यायला पाहिजे? त्यांच्या कुटुंबाला त्याने सोडून दिलं पाहिजे? त्यांचं आर्थिक नियोजन त्याने सोडून दिलं पाहिजे? जो व्यक्ती काटकसर करून आयुष्य जगतो तो व्यक्ती भविष्यात येणाऱ्या प्रॉब्लेमवर सोल्युशन काढत असतो. भविष्यात काय प्रॉब्लेम आला तर तो व्यक्ती सहजपणे त्याचा सामना करू शकतोय. जो व्यक्ती पैशाची उधळपट्टी करतो अशा व्यक्तीला लोक दिलदार मनाचा माणूस बोलतात. कारण त्या व्यक्तीकडे कुठलंही फ्युचर प्लॅनिंग नसतं, कुटुंबाची जबाबदारी नसते. आला पैसा उधळा, आला पैसा उधळा. आणि हे फुकट खाणाऱ्यांना काय, फुकट खायला भेटलं की मजाच आहे. पण तो पैसा उधळणारा व्यक्ती उद्याचा विचार करत नाही. त्याचं असं असतं, असलं की तुपाशी, नसलं की उपाशी. जेव्हा त्याच्याकडचा पैसा संपतो तेव्हा तो व्यक्ती जेव्हा रस्त्यावर येतो त्यावेळी जे फुकट खाणारे लोक असतात ना, तीच लोक त्याला भिकारीची उपमा देतात. ती लोक त्याच्यापासून लांब पळून जातात. ते लोक हाही विचार करत नाही, बाबा आपल्याला त्याने भरपूर दिलंय, त्यांना आपल्यासाठी भरपूर केलंय. ही वेळ ते कधीच विसरून जातात. मग तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, काटकसर करणं योग्य आहे की उधळपट्टी करणं योग्य आहे? माणसाने फ्युचर प्लॅनिंग केलेलं योग्य आहे की आहे तेव्हा तुपाशी, नसेल तेव्हा उपाशी असं वागणं योग्य आहे?